कार्तिक पौर्णिमेचा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो। या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणून ज्या कार्तिक पौर्णिमेला स्नानदानाची शुभ वेळ, त्याचबरोबर पूजा पद्धत याबद्दलची संपूर्ण माहिती आणि त्याचबरोबर कार्तिक पौर्णिमेला काय उपाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि खास मानली जाते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावली देखील साजरी केली जाते। देव दिवाळी हा देवांच्या दिवाळीचा उत्सव म्हणून ओळखला जातो। असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्रिपुरासुराच्या अंत झाल्याच्या आनंदात देवांनी संपूर्ण स्वर्ग दिव्यांनी उजळून टाकलं, ज्याला दीपावलीचे स्वरूप देण्यात आले। म्हणून कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुर पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं। कार्तिक पौर्णिमेचं व्रत जे आहे तर ते 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6:29 पौर्णिमा तिथीची प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 16 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 2:28 पर्यंत चालणार आहे। कार्तिक पौर्णिमेचे व्रत हे 15 नोव्हेंबर 2024 रोजी म्हणजे शुक्रवारी केले जाईल। कार्तिक स्नानाची जी वेळ आहे तर ती पहाटे 4:55 पासून ते 5:55 पर्यंत असणार आहे। या दिवशी सत्यनारायण पूजेचा शुभ मुहूर्त हा 6:44 पासून ते 10:45 पर्यंत असेल। चंद्रोदयाची वेळ ही दुपारी 4:51 पासून असणार आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त हा रात्री 11:41 पासून ते 12:33 पर्यंत असणार आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली असते। ज्योतिषशास्त्रात भद्र आणि राहू काळ पूजा आणि शुभ कार्यांसाठी चांगले मानले जात नाही, त्यामुळे भद्र आणि राहू काळात शुभ कार्यांना बंदी असते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राहू काळ हा सकाळी 10:44 पासून ते दुपारी 12:05 पर्यंत असणार आहे। अनेक भाविक कार्तिक स्नान करतात, म्हणजेच ब्रह्ममुहूर्तात दररोज सूर्योदयापूर्वी पवित्र नदीत स्नान करतात। जर नदीत अंघोळ करणं शक्य नसेल तर तुम्ही घरीही करू शकतात। कार्तिक स्नान शरद पौर्णिमेपासून सुरू होते आणि कार्तिक पौर्णिमेला संपते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाचे विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमोघ पुण्य प्राप्त होते। या दिवशी तुळशीची पूजा केल्यास शुभ फळ मिळते असेही मानले जाते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला अर्घ्य द्यावे। धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी मुख्य दरवाजावरती दिवा लावावा। या दिवशी पवित्र नदी स्नान करून दीपदान केल्याने आर्थिक समृद्धी येते। तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण कार्तिक पौर्णिमेची जी माहिती आहे तर ती बघितलेली आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे। आपल्या आजूबाजूला जी झाडं असतात ना तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती असतात, तर त्याच दैवी शक्तींचा आपल्यालाही फायदा व्हावा। आपल्या जीवनातील सुद्धा सर्व जे काही शत्रुपीडा, शत्रुबाधा किंवा दारिद्र्य आहे, म्हणजेच घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही किंवा मनामध्ये ज्या काही इच्छा आहे तर त्या इच्छा पूर्ण होत नाहीये, ज्या ह्या समस्या आपल्या समोर उभ्या राहत आहेत तर त्या समस्या दूर व्हाव्या यासाठी कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला या झाडाला सकाळी स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याला तिथे व्यक्त करायची आहे, जेणेकरून जीवनामध्ये असणारा शत्रुपीडेचा त्रास सुद्धा दूर होईल, त्याचबरोबर पितृदोष, वास्तुदोष आणि ग्रहदोष सुद्धा संपेल। तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण ही आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जो मी तुम्हाला स्नान करण्याचा मुहूर्त सांगितलेला आहे तर त्या वेळेमध्ये तुम्हाला सकाळी स्नान करायचं आहे। आपल्या घरातील जी रोजची देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। तुम्ही सकाळी तुम्हाला ज्या वेळी टाइम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता, दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालेल। तर आता काय करायचं आहे, हा उपाय करत असताना फक्त सुतक पिरियड्स घरामध्ये नसावं। काय करायचं आहे, एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे, त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे, थोडीशी साखर टाकायची आहे आणि थोडंसं दूध तुम्हाला टाकायचं आहे। आता हे जे तांब्यावर पाणी आपण घेतलेलं आहे तर ते आणि थोडेसे फुलं, धूप आणि त्याचबरोबर एक तुपाचा दिवा तुम्हाला घेऊन
बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे। बेलाचं जे झाड असतं तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतं। बेलाच्या झाडावरती साक्षात माता लक्ष्मी, माता आदिशक्ती आणि माता सरस्वती निवास करत असतात। तर बेलपत्रीचं झाड तुमच्या आजूबाजूला असेल तर तिथे जा, किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जरी लावलेलं असेल तर तिथेही तुम्ही हा उपाय करू शकता। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी काय करायचं आहे, सर्वात प्रथम हे पाणी जे आपण आणलेलं आहे तर ते तिथे अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमो नमः हा जो मंत्र आहे तर त्या मंत्राचा तुम्हाला तिथे पठण करायचं आहे। हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला तिथे अर्पण करायचं। तो जो दिवा आपण आणलेला आहे तर तो दिवाही तिथे अर्पण करायचा। झाडाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, दिव्यालाही हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे। आणि त्यानंतर तुम्हाला तिथे त्या झाडाखाली बसून 16 वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे। महालक्ष्मी अष्टकम ही माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे। महालक्ष्मी अष्टकमचं ज्या वेळेस आपण त्या झाडाखाली बसून पठण करतो तर त्यावेळेस साक्षात माता लक्ष्मी आपल्यासोबत आपल्या घरी येत असतात। इतका प्रभावी हा उपाय आहे। हा उपाय शिवमहापुराणमध्ये सांगितला जातो। तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। आता आपली सेवा झाली की त्यानंतर त्या झाडाला स्पर्श करायचा। तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे। आणि जो कमलात्मक मंत्र परत सांगितलेला आहे की ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। तर किती वेळेस, तर तुम्ही 3 वेळेस करू शकता। फक्त ह्या 2 सेवा तुम्हाला तिथे करायच्या आहे। आणि तिथे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जो काही शत्रुपीडा, शत्रुबाधा, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, नकारात्मकता हे जे काही त्रास आहे तर ते दूर होऊ दे। माझ्या घरामध्ये तुम्ही अखंड भगवान विष्णूंसोबत निवास करा, कारण भगवान विष्णूंची सेवा ज्या घरात केली जाते तिथेच माता लक्ष्मी निवास करत असतात। त्यामुळे भगवान विष्णू सोबत तुम्ही माझ्या घरात निवास करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे। त्यानंतर मग तुम्हाला आपल्या घरी यायचं आहे। घरी आल्यानंतर आपली जी काही रोजची देवपूजा असेल तर ती आपली झालेलीच असणार आहे। परत घरामध्ये एक छान तुपाचा दिवा लावायचा आणि दिवसभरामध्ये तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस घरामध्ये तुम्ही परत 16 वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे। तर अशा पद्धतीने हा संपूर्ण जो उपाय आहे तर तो आपल्याला उद्या कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे, ज्याला देवदीपावली देखील म्हटलं जातं। तर तुम्ही नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। जो काही शत्रुपीडा, शत्रुबाधा, दारिद्र्य, जे काही त्रास घरामध्ये आहे तर ते दूर होतील। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन माहिती सोबत। श्री स्वामी समर्थ।